रामटेक वनपरिक्षेत्रातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातील T98 या नर वाघाचा मृत्यू झाला असून या प्रकरणी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण अर्थात NTCAच्या मार्गदर्शक तत्वांनुसार तपास सुरू करण्यात आला. 14 जुलै 2026 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास रामटेक वनपरिक्षेत्रातील मनसर उपवनक्षेत्राच्या खुमारी नियक्षेत्रात हा वाघ मृतावस्थेत आढळून आला. T98 हा वाघ पेंच व्याघ्र प्रकल्पातील चोरबाहुली वनपरिक्षेत्रात ओळखला जात होता. वन विभागाच्या माहितीनुसार 13 जुलै रोजी हा वाघ अशक्त अवस्थेत दिसून आला होता. त्यानंतर वन विभागाच्या पथकानं त्याच्यावर सातत्यानं लक्ष ठेवले होते. मात्र दुपारी त्याची कोणती हालचाल दिसून न आल्यानं पाहणी केली असता तो मृतावस्थेत आढळला. घटनास्थळी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक ACF, क्षेत्रीय वनाधिकारी RFO तसेच पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. घटनास्थळाचा पंचनामा करून वाघाचा मृतदेह पुढील तपासणीसाठी नागपूर येथील TTC मध्ये हलविण्यात आलाय. उपवनसंरक्षक डॉ. विनीता व्यास यांच्या उपस्थितीत NTCAच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सर्व आवश्यक प्रक्रिया सुरू असून वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. राज्यातील वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीनं T98 या नर वाघाचा मृत्यू ही चिंतेची बाब मानली जात आहे. आता सर्वांचं लक्ष शवविच्छेदन अहवालाकडे लागले असून त्यातूनच मृत्यूमागील नेमके कारण आणि पुढील कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे. आज दिनांक 14/7 एक टायगरची डेथ या ठिकाणी खुमारी बिटामध्ये रामटेक वन परिक्षेत्रातल्या झालेली आहे. हा वाघ T98 पेंच व्याघ्र प्रकल्पामधील चोरबाहुली परिक्षेत्रात याचं वास्तव होतं. तो काल दुपारून चोरबाहुली वन्यजीवच्या कर्मचाऱ्यांना तो अस्वस्थ अवस्थेत दिसला. तेव्हापासून त्याच्यावर मॉनिटरिंग चालू होती. रामटेक आणि चोरबाहुली संयुक्त मॉनिटरिंग त्यावर चालू होती. परंतु आज दुपारी तो नॅचरली आम्हाला एका शेतामध्ये निलगिरीच्या शेतामध्ये मृत अवस्थेत आढळला. त्यानंतर वरिष्ठांना याच्याबद्दल माहिती देण्यात आली. वरिष्ठ वेटरनरी डॉक्टर, ग्रामस्थ, सरपंच आणि स्टाफ त्याची पाहणी केली. त्याच्यावरून असं लक्षात आलं की हा टेरिटोरियल फाईटमध्ये, आपसात वाघाच्या फाईटमध्ये तो मृत पावलेला आहे. पुढील तपासासाठी आम्ही त्याला TTC नागपूर या ठिकाणी घेऊन जात आहे. पुढील तपास आणि सॅम्पलिंग झाल्यानंतर त्याच्या मृत्यूचे योग्य कारण आपल्याला कळेल, ते सर्वांसमोर ठेवण्यात येईल. इंडिया न्यूज TV 24 करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपुर. क्या आपके चेहरे पर आ गई है असमय झुर्रियां, त्वचा पर काले दाग या फिर ऑर्थोराइड्स प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान? तो अब से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण। आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण। हमारा पता, काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। संपर्क करें 7553877070 या फिर 9423105824।